मंचावरील मान्यवर, समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी, तर एज्युकेटेड मतदारसंघ आपला आहे आताच आपण ऐकलो, बरोबर आहे. पण मला खूप खेद वाटतं की इच्छुक उमेदवार सगळ्यांच्या मनात असतात, म्हणजे कुणाला वोटिंग करायचं, पण ऐन मतदानच्या दिवशी मतदानाची टक्केवारी खूपच कमी होते आणि मग जे इच्छुक म्हणजे उमेदवार यायला पाहिजे ते येत नाही. आणि अनएज्युकेटेड जे स्लम एरियामध्ये तिकडे मॅक्सिमम वोटिंग होतं. याचं कारण काय तर आळस आहे आणि सुट्टीचा फायदा आपण दुसरीकडे उपयोगात आणतो. तर तसं न करता हे जे आपलं अधिकार आहे मतदानाचं ते आपण बजावलं पाहिजे सगळ्यांनी, महिलांनी आणि पुरुषांनी पण. महिला घरी कामं करत बसू नका, वेळेत वेळ काढा. आणि आपलं बूथ पण काही लांब नसते, जवळच असतं. तर ते जेणेकरून ह्या वेळेस मतदानाची संख्या वाढवा प्रथमतः, कारण आपले जे काही युनिटी आहे ते टिकवलं पाहिजे. आपण एकतानगर करीमनगर पहिल्यापासून खूप छान आपण गुण्यागोविंदानं राहतोय. कोणीही उभारू दे त्यांना आपण सगळ्यांनी साथ देऊयात आणि निवडून आणूयात, आणि जेणेकरून आपल्या एरियामध्ये एकतरी उमेदवार यायलाच पाहिजे असं आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली प्रभाग 12 आहे. तसं तर मी प्रभाग 9, 10 आणि 9, 12 आणि 13 आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये मी सहसा ज्यांचे समस्या असतील की त्यांना त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि तळागाळात मी काम पण करते आहे. बऱ्याच वेळी महिलांचे फोन आले तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचते, त्यांचं घरे करते, झाड म्हणा असे काही किरकोळ सगळे असते. आम्ही नगरसेवक नाही आहेत, पण तेवढं आमच्याकडून जमलं तेवढं आम्ही ते सहकार्य आतापर्यंत करत आलेली आहे आणि त्याचे साथ मला सगळ्यांनी व्यवस्थित देतात पण. आणि मी बारामती इच्छुक आहे, तरी आता पाटील सरांनी म्हटलेलं की बाबा आपल्या प्रभागामध्ये जेवढे असतील तर 9, 12 आणि 13 तर तिथल्या स्थानिक उमेदवार मिळून आले तर आपल्या प्रभागाचं सुजलाम सुफलाम होईल. कारण